Hello student, welcome in biology tutorial. We are learning the topic number 3, plant kingdom. In this topic, we learn that the plants are majoritarily distributed in two major groups that are cryptogamy and phanerogamy. We are learning cryptogamy. In cryptogamy, we are studying that the about the thallophyta, and in thallophyta, in the last lecture we studied the general characters of thallophyta. Now we are going to study the classification of thallophyta, which is divided into chlorophyceae, phaeophyceae and rhodophyceae. Now we will see one by one. The first, that is chlorophyceae. Chlorophyceae means green algae. Chlorophyceae म्हणजेच काय तर हिरव्या रंगाच्या ज्याचे क्लोरोफिल पिगमेंट हे हिरव्या रंगाचे आहेत असे अल्गी, त्यांना क्लोरोफायसी असं म्हणायचं. दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर, म्हणजे हे गोड्या पाण्यामध्ये आढळणारे अल्गीज आहेत. फ्यू बॅकिस्ट वॉटर अँड मराईन. काही अल्गी हे असे असतात की खाडीच्या पाण्यामध्ये, जिथे समुद्राचं पाणी आतपर्यंत नदीमध्ये गेलेलं असतं अशा पाण्यामध्ये वाढणारे सुद्धा आहेत. आणि काही एकदम रेअरली हे मराईन वॉटरमध्ये सुद्धा आढळणारे आहेत. रेअरली म्हणजे दुर्मिळ, क्वचित एखादी कोणती तरी अल्गी अशी असेल की जी मराईन वॉटर म्हणजेच समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आढळू शकते. प्लांट बॉडी इज युनिसेल्युलर और कॉलोनियल अँड फिलामेंटस. सेल वॉल कंटेन्स सेल्युलोज. यांची प्लांट बॉडी जी आहे ही नेहमी कशी असते, काही अल्गी अशा आहेत की युनिसेल्युलर आहेत, म्हणजे एक पेशीय अल्गी आहेत. काही अल्गी ह्या कॉलनी करून राहतात आणि काही अल्गी ह्या फिलॅमेंटस, म्हणजे यामध्ये दाखवलेलं आहे याला फिलॅमेंट म्हणायचं. 1 by 1 सेल्स आर अरेंज अँड दॅट अरेंजमेंट इज कॉल्ड एज फिलॅमेंट. सच दीज आर फिलॅमेंटस अल्गी. यांची सेल वॉल जी असते ही सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेली असते. सेल वॉल कंटेन्स सेल्युलोज. Chloroplasts are in various shapes like discoid, plate-like or reticulate, cup-shaped, ribbon-shaped or spiral with chlorophyll A and chlorophyll B. म्हणजे यांचं जे क्लोरोप्लास्ट आहेत हे क्लोरोप्लास्ट या सेलमध्ये आपल्याला दिसतात बघा. ह्या डिस्कॉइड और डिस्क शेप क्लोरोप्लास्ट आहेत. तर अशा पद्धतीचे हे जे क्लोरोप्लास्ट आहेत, या क्लोरोप्लास्ट ह्या अल्गींमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये असतात. ते म्हणजे प्लेट लाईक, रेटिक्युलेट, कप शेप म्हणजे कपच्या आकाराचे, रिबन शेप, स्पायरल म्हणजेच आपल्याला माहिती आहे स्पायरोगायरा, ज्याचं क्लोरोप्लास्ट हे स्पायरल असतं. तर हे क्लोरोप्लास्ट जे आहेत हे 2 टाईपचे आहेत, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. दे स्टोअर फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. म्हणजे ह्यांनी जे तयार केलेलं फूड मटेरियल, वॉट एव्हर द फूड मटेरियल दे हॅव सिंथेसाइज, दॅट फूड मटेरियल इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. म्हणजे ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये साठवून ठेवलं जातं. पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन द क्लोरोप्लास्ट. मध्येच एखादा चमकणारा एक पदार्थ असतो, त्याला काय म्हणायचं, पायरिनॉइड. मेंबर्स आर रिच इन प्रोटीन. हे जे क्लोरोफायसीचे मेंबर आहेत हे सगळे मेंबर जे आहेत हे काय आहेत, प्रोटीनयुक्त आहेत. सो यूज ॲज अ फूड. काही क्लोरोफायसी मेंबर हे असे आहेत की ते आपण फूड मटेरियल म्हणून सुद्धा यूज करतो. यूज्ड इवन बाय द स्पेस ट्रॅव्हलर तुम्हाला माहिती असतील, जे इंटरनॅशनल स्पेस सेंटर जे हवेमध्ये आहे, जे निर्वात क्षेत्रामध्ये जाऊन तिथे जे ॲस्ट्रॉनॉट असतात, हे ॲस्ट्रॉनॉट आपल्याबरोबर खाण्याचे पदार्थ म्हणून आपण जे नेहमीच्या पदार्थ खातो त्या पदार्थांपैकी काहीही नेत नाहीत. तर असे पदार्थ की जे कमीत कमी आकारामध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिएंट देतील असे पदार्थ ते आपल्याबरोबर घेऊन जातात स्पेस सेंटरमध्ये, आणि तिथे ते खाण्यासाठी उपयोग करतात. त्यापैकीच एक इथे दिलेलं आहे. हे जे आपल्याला टॅबलेट्स दिसतात, हे टॅबलेट्स काय आहेत
तर हा खाण्याचा पदार्थ आहे. ॲस्ट्रॉनॉट जे असतात हे ह्या टॅब्लेट्ससुद्धा घेऊन जातात आणि हे स्पिरुलिना नावाच्या अल्गीपासून तयार केलेले आहेत. स्पिरुलिना, आणि हे बघा या पद्धतीची पावडर फॉर्म त्या स्पिरुलिना अल्गीची केली जाते आणि त्यापासून हे टॅब्लेट्स तयार केले जातात. म्हणजे अशा प्रकारे आपण ॲज अ फूड, ड्राय फूड या फॉर्ममध्ये सुद्धा ह्या अल्गीचा उपयोग करू शकतो. एक्झाम्पल्स फ्रॉम द ग्रीन अल्गी दॅट आर क्लोरेला, क्लॅमेडोमोनास, स्पायरोगायरा, कारा, वोल्वॉक्स, उल्थ्रोरिक्स एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स. हे सगळे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत ग्रीन अल्गीचे, हिरव्या रंगाच्या अल्गीचे. नेक्स्ट ग्रुप आपण बघूया, तो कोणता आहे? फिओफायसी, ब्राऊन अल्गी. मोस्ट आर मराईन, रेअरली फ्रेश वॉटर. तर हे बघा बरोबर उलटं आहे. हे खाऱ्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या अल्गी आहेत आणि रेअरली म्हणजे क्वचित एखादी अल्गी, ब्राऊन अल्गी ही फ्रेश वॉटरमध्ये, गोड्या पाण्यामध्ये आपल्याला सापडू शकते. सिम्पल ब्रँच्ड फिलॅमेंटस बॉडी. त्यांची जी बॉडी असते कशी असते? साधी असते, मात्र ती ब्रँच्ड असते. यामध्ये बघू शकता आपण हे किती ब्रँच बॉडी आहे. ही डिक्टिओटा अल्गी आहे. फॉर एक्झाम्पल एक्टोकार्पस, प्रोफ्युजली ब्रँच्ड, काही भरपूर ब्रँच्ड असतात. तर या प्रकारच्या सुद्धा अल्गी आपल्याला बघायला मिळतात. फॉर प्रोफ्युजली ब्रँच याचं उदाहरण दिलेलं आहे पेटॅलोनिया. सेल वॉल हॅज सेल्युलोज, फ्युकॅन अँड अल्गिन. सेल्युलोज, फ्युकॅन्स आणि अल्गिन या नावाच्या पदार्थांपासून त्यांचं सेल वॉल बनलेलं असतं. ह्या ज्या अल्गी आहेत ह्या या सेल वॉलच्या बनलेल्या आहेत. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स लाईक क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी अँड फ्युकोझॅन्थिन आर प्रेझेंट. यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी नाही आहे. बीच्या ऐवजी काय आहे? क्लोरोफिल सी आणि फ्युकोझॅन्थिन आणि क्लोरोफिल सी यांमुळे यांचा कलर कसा आहे? ब्राऊन असा आहे. मॅनिटॉल, लॅमिनॅरिन अँड स्टार्च आर द स्टोअर फूड मटेरियल. मीन्स whatever the food material they synthesize, that material is stored in the form of mannitol, laminarin and starch. त्यांचं जे अन्नद्रव्य, तयार केलेलं अन्नद्रव्य आहे हे या मॅनिटॉल, लॅमिनारिन आणि स्टार्चमध्ये साठवून ठेवलं जातं. बॉडी इज युजली डिफरन्शिएटेड इंटू होल्ड फास्ट, स्टॉक called as stipe and leaf like photosynthetic organ called as frond. इथे आधी हे पाठीमागचं उदाहरण बघूया की जे लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं. सर्गॅसम नावाची ही अल्गी आहे. ह्या अल्गीमध्ये लीफ लाईक स्ट्रक्चर जे दिसतं त्याला काय म्हणायचं? फ्रॉन्ड. तसंच इथे सुद्धा दिलेलं आहे, ह्याला फ्रॉन्ड असं म्हणायचं. फ्रॉन्ड. देन दिस इज स्टॉक अँड the last one here, these are hold fast. It is called as hold fast, which act to hold the tree or hold that algae to the substratum. Many species of marine algae are used as food. इथे सुद्धा बऱ्याच स्पेसीज अशा आहेत की ज्या फूड म्हणून यूज केल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पोरफॅरा, लॅमिनॅरिया, सर्गॅसम. And there are another examples that are some species are used for the production of hydrocolloids. हायड्रोकोलॉइड्सच्या प्रोडक्शनसाठी एक्टोकार्पस अँड फ्युकस ह्या दोन वनस्पती, या दोन अल्गी वापरल्या जातात. तर हे त्यांचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स झाले. जर प्रश्न आला व्हॉट आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ फिओफायसी, then the answer should be some algae are used as a food, for example laminaria, sargassum, and some are used for the production of hydrocolloids. Then next group, that is rhodophyceae, the name red algae. These are found in marine as well as fresh water on the surface.
हे जे अलगी आहेत, या ज्या अलगी आहेत, या दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये आढळू शकतात, गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आणि खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा. They can be occurred on the surface of sea or deep in the deep sea, brackish water. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या पाण्यामध्ये, म्हणजे खाडीचं पाणी जिथपर्यंत पोचलेलं आहे तिथे सुद्धा, गोड्या पाण्यामध्ये सुद्धा, समुद्राच्या तळाशी सुद्धा, समुद्राच्या सरफेसवरती सुद्धा काही तरंगणाऱ्या अलगी आहेत. म्हणजे ह्या सगळीकडे आढळणाऱ्या अलगी आहेत. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. यांची जी प्लांट बॉडी आहे हे थॅलस शेपमध्ये असतं. ह्या प्रकाराला थॅलस असं म्हणायचं, फुगीर. सेल कंटेन क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी अँड फायकोइरिथ्रिन. यांचा जो लाल रंग आहे, हा लाल रंग कशामुळे येतो, तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायकोइरिथ्रिन नावाच्या पिगमेंट्सपासून येतो. पिगमेंट्स म्हणजे कलर देणारे एजंट किंवा क्लोरोप्लास्टमध्ये जे काही प्रकार आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, फायकोइरिथ्रिन, झॅन्थोफिल यासारखे काही प्रकार आहेत. त्यापैकी या रेड अल्गीमध्ये हे 4 प्रकार बघायला मिळतात. तीन प्रकार, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायकोइरिथ्रिन. स्टोर्ड फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडिन स्टार्च. यांच्यामध्ये जे अन्न तयार होतं ते कशामध्ये साठवून ठेवलं जातं, फ्लोरिडिन प्रकाराच्या स्टार्चमध्ये साठवून ठेवलं जातं. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. यांची सेल वॉलसुद्धा कशाची बनलेली आहे, सेल्युलोज. अँड पेक्टिन, हा एक अजून एक प्रकार आहे, पेक्टिन. ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेट. पेक्टिन आणि त्याच्याबरोबर इतर कार्बोहायड्रेटसुद्धा जोडलेले असतात आणि त्यापासून त्यांची सेल वॉल बनलेली असते रेड अल्गीची. आता यांचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट बघा किती जास्त आहेत ते. कमर्शियली इम्पॉर्टंट अगार विच इज यूज ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट इन टिश्यू कल्चर. आपल्याला टिश्यू कल्चर माहिती असेल की जिथे नवीन नवीन प्लांट्सची निर्मिती केली जाते. ह्या टिश्यू कल्चरमध्ये जे मीडियम वापरलं जातं, म्हणजे ज्याच्यावरती हे प्लांट तयार होतात, हे मीडियम जे आहे, बेस जो आहे यांचा, हा बेस कशाचा असतो, तर अगार नावाच्या मटेरियलचा असतो. आणि हे जे अगार आहे, आता ही जी पेट्री प्लेट आहे, या पेट्री प्लेटमध्ये सुद्धा लाल रंगाचं जे दिसतंय हे काय आहे, अगार मीडियम आहे. हे अगार मीडियम हे रोडोफायसी, रेड अल्गीपासून तयार केलेलं असतं. This medium is used to obtain this medium is obtained from the red algae. हे जे आहे हे रेड अल्गीपासून ऑब्टेन्ड म्हणजे मिळवलेलं आहे. एक्झाम्पल ऑफ दिस रेड अल्गी दॅट आर कॉन्ड्रस, बॅक्ट्रॅगोस्पर्मम, पोर्फायरा, गॅलिडियम, ग्रॅसिलॅरिया, पॉलिसायफोनिया एक्सेट्रा. हे ज्या अल्गीज आहे, पॉलिसायफोनिया, ग्लॅसिलॅरिया, पोर्फायरा, हे जे आहेत हे एक्झाम्पल हे रेड अल्गीचे आहेत. तर आज आपण काय बघितलं, तर टाईप ऑफ थॅलोफायटा. इन दॅट थॅलोफायटा 3 टाईप्स आर देअर, क्लोरोफायसी, देन फिओफायसी अँड रोडोफायसी. म्हणजेच ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी. तर जे मेन पॉईंट आहेत हे मेन पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन लिहून ठेवा. ऑल द स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन ऑल द इम्पॉर्टंट पॉईंट्स इन दिस लेक्चर. थँक्यू.